श्रीकृष्णाने पांडवांना सांगितले कलियुगातील कटू सत्य. आज आपण द्वापार युग म्हणजेच पांडवांच्या युगातील एका अशा अध्यायाबद्दल जाणून घेणार आहोत जे ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. द्वापार युगामध्ये श्रीकृष्णाने पांडवांना कलियुगामधील अशी 5 सत्य सांगितली होती जी आजच्या काळात देखील हुबेहूब तशीच पाहायला मिळतात. महाभारताचे युद्ध जिंकल्यानंतर एक दिवस पांडवांना कलियुगाबद्दल जाणून घेण्याची इच्छा झाली. ते हे जाणू इच्छित होते की कलियुगामध्ये मनुष्य कसा असेल आणि त्याचे आचरण कसे असेल. त्यांनी काहीही विचार न करता श्रीकृष्णाला विचारलं. हे ऐकून श्रीकृष्णाने 5 पांडवांना जंगलामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जायला सांगितले. सर्वात आधी युधिष्ठिरने जंगलामध्ये 2 सोंड असलेल्या हत्तीला पाहिलं. त्याला पाहून तो खूप आश्चर्यचकित झाला. जंगलातून परत आल्यावर जेव्हा त्याने श्रीकृष्णाला त्याबद्दल सांगितलं तेव्हा श्रीकृष्णाने याचा अर्थ समजावून सांगितला की कलियुगात असे लोक राज्य करतील जे बोलतील एक आणि करतील एक. असेच लोक दोन्ही बाजूंनी प्रजेचे शोषण करतील. श्रीकृष्णाने हे कथन आजच्या काळातील राजकारणी लोकांना अनुसरून केलेले असावे. अर्जुनाला जंगलामध्ये एक पक्षी दिसला ज्याच्या पंखांवरती वेदांचे लिखाण केलेले होते, परंतु तो पक्षी माणसाचे मांस खात होता. हे पाहून अर्जुन हैराण झाला आणि त्याने श्रीकृष्णाला याचा अर्थ विचारला. श्रीकृष्णाने सांगितले, हे पार्था, कलियुगात असे लोक असतील जे खूप ज्ञानी असतील, म्हणजेच खूप शिकलेले असतील. त्यांना सर्व गोष्टींचे ज्ञानही असेल, परंतु त्यांच्या मनामध्ये नेहमी दुसऱ्यांची संपत्ती हडपण्याचा विचार असेल. अशा ज्ञानी लोकांच्या मनात नेहमी असाच विचार चालू असेल की कधी कोणाचा मृत्यू होईल आणि आपण त्यांची सगळी संपत्ती मिळवू. कोणत्याही मनुष्याची परिस्थिती कितीही चांगली असू दे, पण प्रत्येकाच्या मनात दुसऱ्याची संपत्ती बघून द्वेष किंवा ईर्ष्या निर्माण होतेच. कलियुगात असे खूप कमी लोक असतील जे वास्तविक रूपात संत असतील. भीमाने एका गायीला पाहिलं जी जंगलात बसून आपल्या वासरांना चाटत होती आणि ती गाय आपल्या वासरांना इतकं चाटत होती की त्यामुळे त्या वासराच्या अंगामधून रक्त येत होतं. जेव्हा भीमानं श्रीकृष्णाला ही गोष्ट सांगितली तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, कलियुगात लोक आपल्या मुलांसाठी इतके आसक्त असतील की त्यांच्या मुलांचा विकासच होणार नाही. जर कोणाचे मूल अध्यात्माच्या मार्गाने जाऊन साधू संत बनले तर इतर लोक त्याचा आशीर्वाद घेतील, परंतु त्याचे आईवडील मात्र आपल्या साधू बनलेल्या मुलाला पाहून दुःख व्यक्त करतील. काय होणार आपल्या मुलाचे असा विचार करून काळजी करतील. श्रीकृष्णांनी हेही सांगितले की कलियुगामध्ये आईवडील आपल्या मुलांना कुटुंबामधील भावनिक नात्यांमध्ये अडकवून ठेवतील. याबरोबर श्रीकृष्णांनी हेही सांगितले की तुमचा मुलगा हा तुमचा नाही तर त्याच्या बायकोची अमानत आहे, आणि तुमची मुलगी ही तिच्या नवऱ्याची अमानत, आणि हे शरीर मृत्यूची अमानत आहे, तर आत्मा हा परमात्म्याची अमानत आहे. सहदेवनी जंगलामध्ये खूप साऱ्या विहिरी पाहिल्या ज्यामधील केवळ मध्ये असलेली विहीरच रिकामी होती. श्रीकृष्णांनी याचा अर्थ समजावताना सांगितले की कलियुगामध्ये आई वडील आपल्या मुलगा किंवा मुलीच्या लग्नामध्ये किंवा इतर समारंभामध्ये खूप जास्त पैसा खर्च करतील, परंतु कोणा भुकेलेल्या व्यक्तीची मदत करण्यासाठी खर्च करणार नाहीत. दारू पिण्यासाठी, मांसाहार करण्यासाठी खूप पैसा खर्च केला जाईल, आणि जे लोक या सवयींपासून दूर राहतील त्यांच्यावर कलियुगाचा प्रभाव न होता परमात्म्याचा प्रभाव असेल, आणि ते लोक नेहमी शांत आयुष्य जगतील. नकुलाने जंगलामध्ये एक खूप मोठा दगड डोंगरावरून घरंगळत आला आणि त्याला मोठमोठे महाकाय वृक्षसुद्धा अडवू शकले नाहीत, परंतु एका छोट्याशा रोपट्याला धडकून तो दगड थांबला. याचा अर्थ सांगताना श्रीकृष्ण म्हणतात, कलियुगात मनुष्याची बुद्धी नष्ट होईल आणि झपाट्याने अधोगती होईल. ही अधोगती इतकी तीव्र असेल की पैसा
आणि सत्तेचे वृक्ष देखील याला थांबवण्यासाठी सक्षम नसतील. परंतु हरिनामरूपी छोट्याशा रोपामुळे ही अधोगती थांबेल किंवा त्याचा परिणाम कमी होईल. हरिनामाचे कीर्तन केल्यामुळे मनुष्याची बुद्धी प्रबळ होईल आणि मनुष्याला योग्य अयोग्य निर्णय घेण्यासाठी त्याची मदत होईल. जीवनाचे अंतिम लक्ष काय आहे आणि जीवनातील मोह माया आणि जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होऊन मोक्ष प्राप्ती मिळवून ईश्वराच्या चरणी लीन होण्यासाठी तो सक्षम असेल. म्हणून नेहमी आपल्याला आपल्या देवतांची पूजा करत राहिलं पाहिजे, ज्यामुळे आपल्या शरीरात अनुकूल गुण येऊ शकतील. तर ही आहेत कलियुगातील 5 कटू सत्य, जी श्रीकृष्णांनी द्वापार युगामध्ये पांडवांना सांगितली होती आणि ती आजही पूर्णपणे सत्य आहेत. जर आपण ही सर्व कटू सत्य यांची आपले जीवन आणि आपल्या सवयींशी तुलना करून बघितली तर हे सर्व अवगुण आपल्यात आहेत. यात तुमची काहीच चूक नाही. हा तर कलियुगाचा प्रभाव आहे आणि आतापर्यंत तुम्हाला या सर्व वाईट गोष्टींची कल्पनाच नव्हती. परंतु आता हे पाहिल्यानंतर आपल्याला आपल्या जीवनात बदल घडवावा लागेल आणि या सर्व वाईट गोष्टींपासून दूर राहावं लागेल. कारण असं केल्याने आपण या जीवन मरणाच्या चक्रातून मुक्त होऊन मोक्षप्राप्ती मिळवू शकतो आणि हेच या जीवनाचे अंतिम लक्ष्य आहे. बाकी सर्व तर मोह आणि माया आहे. जय श्रीकृष्ण.